नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल. मे महिन्यामधल्या चलो घडामोडीचा हा आपला 10वा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, मिस वर्ल्ड 2025चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत. मिस वर्ल्ड 2025 या सौंदर्य स्पर्धेचं आयोजन 2025 या वर्षामध्ये आपल्या भारतामध्ये करण्यात आलेलं आहे. ही किंवा यावर्षी या स्पर्धेचं आतापर्यंत संस्करण असून यावर्षी ही स्पर्धा 31 मे 2025 या दिवशी भारतामध्ये तेलंगणामध्ये हैदराबाद या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. भारतामध्ये मिस वर्ल्ड या स्पर्धेचं आयोजन होण्याची आतापर्यंतची तिसरी वेळ आहे. यापूर्वी 1996 आणि 2024मध्ये ही स्पर्धा भारतामध्ये झाली होती आणि यावर्षी देखील 2025मध्ये ही तेलंगणामध्ये आपल्या भारतामध्येच होत आहे. यावर्षी या स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व राजस्थानची नंदिनी शर्मा करत आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 भारत. मग जर असं विचारलं की मिस वर्ल्ड 2024 ही स्पर्धा कोणी जिंकली आहे, तर ही स्पर्धा क्रिस्टिना पिस्कोवा हिने जिंकलेली आहे. 71वी मिस वर्ल्ड 2024. आतापर्यंत किती भारतीय महिलांनी मिस वर्ल्ड जिंकलेत किंवा आतापर्यंत किती भारतीय सौंदर्यवती मिस वर्ल्ड बनलेल्या आहेत? तर आतापर्यंत 6 भारतीय महिलांनी मिस वर्ल्ड ही स्पर्धा जिंकलेली आहे. त्यामध्ये पहिली आहे रीटा फारिया 1966, दुसरी आहे ऐश्वर्या रॉय 1994, तिसरी आहे डायना हेडन 1997, चौथी आहे युक्ता मुखी 1999, पाचवी प्रियंका चोप्रा 2000 आणि सहावी आहे मानुषी चिल्लर 2017. पुढचा प्रश्न, 78वी जागतिक आरोग्य सभा नुकतीच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जिनिव्हा. जिनिव्हा हे स्वित्झर्लंड या देशामधलं शहर आणि याच स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा या ठिकाणी ही 78वी जागतिक आरोग्य सभा जी आहे ती नुकतीच 19 ते 27 मे 2025 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. ही सभा जागतिक आरोग्य संघटनेची धोरण निश्चित करणं, महासंचालकांची नियुक्ती करणं, आर्थिक धोरणांचं पर्यवेक्षण करणं आणि प्रस्तावित कार्यक्रम बजेटचं पुनरावलोकन करणं या उद्देशाने दरवर्षी आयोजित केली जाते. आणि भारताकडून या सभेमध्ये यावर्षी भारताच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव आहेत सुश्री पुण्य सलीला श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ सहभागी झालेलं आहे. उत्तर असेल ही 78वी जागतिक आरोग्य सभा नुकतीच स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. इथे जागतिक आरोग्य संघटनेचा उल्लेख आलेला आहे. जागतिक आरोग्य संघटना किंवा WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हिची स्थापना झालेली आहे 7 एप्रिल 1948 या दिवशी. मुख्यालय आहे जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी. सध्या अध्यक्ष किंवा DG आहेत टेड्रोस ॲधनॉम. नेक्स्ट, जागतिक आरोग्य संघटनेने खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताला ट्रेकोमा मुक्त म्हणून घोषित केले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2024. ट्रेकोमा हा एक संसर्गजन्य डोळ्याचा आजार आहे जो जीवाणूमुळे होतो आणि तो जगभरात अंधत्वाचं प्रमुख कारण देखील आहे. आणि हा आजार क्लॅमिडिया ट्रेकोमाटिस नावाच्या जीवाणूमुळे होतो. आणि जागतिक आरोग्य संघटनेनं भारताला ट्रेकोमामुक्त देश म्हणून 2024मध्ये घोषित केलेला आहे. 8 ऑक्टोबर 2024 या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेनं म्यानमार, नेपाळ व भारत या 3 देशांना ट्रेकोमा मुक्त म्हणून घोषित केलं होतं. आणि ही जी सभा आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिली, जागतिक आरोग्य सभा, या सभेदरम्यान जागतिक आरोग्य संघटनेनं भारताला अधिकृतपणे ट्रेकोमा निर्मूलनाचं प्रशस्तीपत्र प्रदान केलेलं आहे. त्यामुळे हा मुद्दा इथे चर्चेत आलेला आहे. ट्रेकोमामुक्त भारत बनला आहे 2024 या वर्षामध्ये आणि याचं प्रमाणपत्र किंवा प्रशस्तीपत्र भारताला नुकतंच मे 2025मध्ये 78व्या जागतिक आरोग्य सभेदरम्यान प्रदान करण्यात आलेला आहे. मूळ प्रश्न उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 2024. पुढचा प्रश्न, हावडा रेल्वे विभागाला 2025मध्ये किती वर्ष पूर्ण झाली आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 100. दुसऱ्या महायुद्धामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हावडा रेल्वे विभागाच्या स्थापनेला नुकतीच मे 2025मध्ये 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि या निमित्ताने भारतीय रेल्वे आणि टपाल विभागाने संयुक्तपणे एक विशेष टपाल तिकीट व एक स्मारक लिफाफा देखील जारी केलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 100.
नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची नुकतीच इंटेलिजन्स ब्युरोच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तपन कुमार डेका. इंटेलिजन्स ब्युरो ही भारताची अंतर्गत सुरक्षा आणि गुप्तचर विरोधी संस्था आहे. हिला जगातील सर्वात जुनी गुप्तचर संस्था म्हणून देखील ओळखलं जातं. हिची स्थापना झालेली आहे 23 डिसेंबर 1887 या दिवशी. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि प्रमुख आहेत तपन कुमार डेका. तपन कुमार डेका हे 1988 बॅचचे IPS ऑफिसर आहेत, इंडियन पोलीस सर्व्हिस ऑफिसर आहेत आणि यांचा कार्यकाल नुकताच वाढवला किंवा यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ते आता जून 2026पर्यंत या इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक असणार आहेत. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, युथालिना मलक्काना या फुलपाखराच्या नवीन प्रजातीचा शोध खालीलपैकी कोणत्या राज्यात लागला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अरुणाचल प्रदेश. नुकतं शास्त्रज्ञांना युथालिना मलक्काना नावाच्या फुलपाखराच्या नवीन प्रजातीचा शोध जो आहे तो अरुणाचल प्रदेशमध्ये लेपाराडा जिल्ह्यामध्ये लागलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4, अरुणाचल प्रदेश हे याचं बरोबर उत्तर असेल. अरुणाचल प्रदेश मॅपमध्ये इथे आहे अरुणाचल प्रदेश. राजधानी आहे इटानगर. सध्या राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम परनाईक आणि मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू. नेक्स्ट, नुकतेच वयाच्या 54व्या वर्षी निधन झालेले मुकुल देव कोण होते? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अभिनेते. हे बघा, हे होते मुकुल देव, प्रसिद्ध भारतीय अभिनेते आणि यांचं नुकतंच वयाच्या 54व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यांनी आर राजकुमार, यमला पगला दिवाना, सन ऑफ सरदार, जय हो यासारख्या अनेक चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. पर्याय क्रमांक 2, अभिनेते हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न, नीती आयोगाच्या गव्हर्नन्स काउन्सिलची 10वी बैठक नुकतीच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नवी दिल्ली. नुकतीच मे 2025मध्ये नीती आयोगाच्या गव्हर्नन्स काउन्सिलची 10वी बैठक जी आहे ती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीमध्ये संपन्न झालेली आहे. या काउन्सिलमध्ये किंवा सभेमध्ये भारतातील 24 राज्य व 7 युनियन टेरिटरीचे मुख्यमंत्री व उपराज्यपाल सहभागी झाले होते आणि यावर्षी ही काउन्सिल विकसित राज्य फॉर विकसित भारत ॲट 2047 या थीमखाली आयोजित करण्यात आलेली आहे. इथे नीती आयोगाचा उल्लेख आलेला आहे. नीती NITI लॉंग फॉर्म होतो नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नीती आयोगाची स्थापना झालेली आहे 1 जानेवारी 2015 या दिवशी. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. नीती आयोगाचे अध्यक्ष असतात भारताचे पंतप्रधान सध्या आहेत नरेंद्र मोदी. उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी आणि CEO आहेत BVR सुब्रमण्यम. पुढचा प्रश्न, पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्स 2025मध्ये पदक तालिकेत कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर राहिले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मणिपूर. खेलो इंडिया बीच गेम्स ही भारतात आयोजित होणारी एक राष्ट्रीय पातळीवरील बहुक्रीडा स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचं पहिलं संस्करण 19 ते 24 मे 2025 या कालावधीमध्ये दीवमधील गोगला बीचवर आयोजित करण्यात आली होती स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये यावर्षी पहिल्या क्रमांकावर मणिपूर राहिलेला आहे. मणिपूरने एकूण 14 पदक जिंकलेले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे, तिसऱ्या क्रमांकावर नागालँड, चौथ्या क्रमांकावर हरियाणा आणि 5व्या क्रमांकावर जम्मू आणि काश्मीर राहिलेलं आहे. यावर्षी या स्पर्धेमध्ये देशभरातून 1000पेक्षा जास्त ॲथलीट सहभागी झाले होते. पर्याय क्रमांक 1, मणिपूर. मणिपूर मॅपमध्ये इथे आहे मणिपूर. राजधानी आहे इम्फाळ. राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला आणि मुख्यमंत्री कोणीच नाही. सध्या इथे राष्ट्रपती राजवट लागू आहे. पुढचा प्रश्न, नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील आशियातील सर्वात मोठा कार्यक्रम विंग्ज इंडिया 2026मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हैदराबाद. भारताच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्राच्या वाढीस आणि विकासाला चालना देणारा एक व्यापक व्यासपीठ प्रदान करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणारा हा विंग्ज इंडिया हा एक प्रमुख द्विवार्षिक मेळावा आहे आणि 2026मध्ये याचं आयोजन 28 ते 31 जानेवारी 2026 या दरम्यान हैदराबाद या ठिकाणी करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम व्यावसायिक, सामान्य आणि व्यावसायिक विमान वाहतूक तसंच प्रगत हवाई गतिशीलतेमध्ये वाढ आणि नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी एअरलाइन्स, उत्पादक, गुंतवणूकदार, विक्रेते आणि धोरणकर्त्यासह जागतिक भागधारकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने आयोजित केला जातो. पर्याय क्रमांक 2, हैदराबाद हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, सध्या चर्चेत असलेल्या कोकण रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नवी मुंबई. कोकण रेल्वे हा मुंबई व मंगळूर या महत्त्वाच्या बंदरांना जोडणारा भारतीय रेल्वेचा एक मार्ग आहे आणि भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या कोकण या भौगोलिक प्रदेशामधून धावणारा कोकण रेल्वे मार्ग महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रोहापासून सुरू होतो आणि कर्नाटकमधील तोकूर येथे संपतो. याची लांबी जवळपास 741
किलोमीटर एवढी आहे आणि सध्या हा कोकण रेल्वे मुद्दा चर्चेमध्ये आहे, कारण नुकतंच कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. उत्तर असेल कोकण रेल्वेचं मुख्यालय नवी मुंबई, पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे. त्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हा प्रश्न होता की नुकत्याच संपन्न झालेल्या दुसऱ्या आशियाई योगासन चॅम्पियनशिपमध्ये भारताने किती पदक जिंकली आहेत. ही जी स्पर्धा आहे दुसरी आशियाई योगासन चॅम्पियनशिप, ही स्पर्धा नुकतीच 25 ते 27 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये इंदिरा गांधी स्टेडियम नवी दिल्ली या ठिकाणी संपन्न झाली आहे. या स्पर्धेमध्ये 21 देशातील ॲथलीट सहभागी झाले होते आणि या स्पर्धेमध्ये भारताने 87 पदक जिंकलेले आहेत, ज्यापैकी 83 सुवर्ण पदक आहेत. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. एकूण 87 पदकं भारताने या दुसऱ्या आशियाई योगासन चॅम्पियनशिप 2025मध्ये जिंकली आहेत. यानंतर आजचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीला नुकताच फिजी या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ऑप्शन्स आहेत मधुसूदन साई, रंजना वर्मा, स्वामी रामदेव आणि वरील सर्व. याचं बरोबर तो तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.